तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज खूप वेगळा व्हिडिओ असणार आहे कारण मी एक रेसिपी शूट करते. तर ही ऍक्च्युली रेसिपी माझी नाहीये, एक आमच्या इथे काकी आहेत त्या बनवतात आणि आम्हाला सगळ्यांना तर ही खूप खायला आवडते. आणि आता थंडीचं वातावरण आहे तर छान वाटतं खायला गरमागरम असं. तर त्या आता नेहमी बनवतात तेव्हा आम्हाला बोलवतातच. तर मला आज वाटलं की आज मी बनवते आणि त्यांना बोलवते खायला किंवा त्यांना घेऊन देते. तर त्यांनी ऑलमोस्ट मला सांगितलंय की किती क्वांटिटीला काय काय टाकायला लागतं. बनवणार फक्त मी आहे. तर बघूया ही रेसिपी कशी बनते. आणि तुम्ही माझ्या मागच्या व्लॉग्सला खूप प्रेम दिलं त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि माझे असेच व्लॉग बघत राहा आणि लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. रेसिपी नाही, इन्ग्रेडियंट्स बघूया. तर हा वाटाणा आहे, ऑलमोस्ट एक वाटी म्हणजे मोठाच बाउल आहे असा वाटाण्याचा. तर हा मी घेतलेला आहे. हे 4 मोठे बटाटे आहेत जे मी उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर हे 12 ते 13 मिरच्या आहेत. त्यानंतर हा ऑलमोस्ट 1 लसूण असेलच. कोथिंबीर आहे, इथे थोडेसे अद्रकचे तुकडे आहेत आणि हा एक मोठा चिरलेला कांदा एकदम बारीक चिरलाय. तर ह्याचा यूज काय ते नंतर सांगेल. तर हे एवढे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत, एवढेच आहेत फक्त. तर आपण आता बघूया कसं होतं. सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, म्हणजे वाटाणा, मिरची, अद्रक, लसूण. हां, आणि हे चांगलं बारीक करायचं आपल्याला. मग आता हे पहिल्यांदा बारीक तर करते. तर मी आता हे मिक्सरला बारीक केलं. ह्यात कोथिंबीर पण टाकायची आहे, लक्षात ठेवा. आता एवढं तर बारीक केलं, काय माहिती एवढंच करायचं होतं की नाही. अभी काकी जब व्हिडिओ देखेगी तब पता चलेगा चुकीचं होतं की बरोबर. ठीक आहे. खरं आपण आता आपल्याला एक बेसिक फोडणी द्यायची, जिरे मोहरी आणि कांद्याची. आणि त्यानंतर हे टाकायचं जे आपण वाटलंय ते. आणि मग थोडंसं वाफ येऊन द्यायची आणि मग बटाटे टाकायचे. तर हे मी तुम्हाला दाखवतेच. तर तेल आता तापलेलं आहे, म्हणजे कढई आता तापलेली आहे. मी थोडंसं तेल टाकते. टाकते. तेल आता तापलेलं आहे. थोडंसं जिरे मोहरी टाकूया, थोडासा कढीपत्ता टाकूया. हे लगेच बंद करायचं. सासूबाई नाही ओरडत आमची दीदी ओरडते. आणि आता कांदा टाकायचा. तर हे मी असा मोबाईल इथे ठेवते, जेवढं दिसेल तेवढं दिसेल. कांदा पटकन भाजायला थोडंसं मीठ टाकते. तर मी ह्याच्याने थोडंसं स्मॅश करते. स्मॅश म्हणजे खिसतीच आहे ऑलमोस्ट, आणि जर पटकन बारीक झालं होतं. काहीच फोडणी दिली आहे, खरं एक्झॉस्ट चालू नाही केलाय. पटकन चालू करायला पाहिजे. नाही व्हिडिओ मध्ये तर कळणारच आहे, ओरडा तर तू खाणार आहे. तर कांदा मस्त परतून घ्यायचा. कांदा आता बऱ्यापैकी भाजलाय, आय थिंक सो. आपण आता हे टाकून घेऊया याच्यात. मस्त ह्याला हलवूया. तर गाईस इथे आम्ही करत होतो आता जे समोसाचं कोटिंग असतं मैद्याचं, त्याची तयारी. काकीच आलेले आहेत माझ्या रेसिपी सुधरून द्यायला, जे मी बिघडून ठेवलेली. असं झालंय.
चांगलं झालंय ना. मी केलंय हे फक्त काकी करतायत. तर आपण जे आता गाईज हे बघितलेलं जे पीठ मळून आपण ठेवलेलं मैद्याचं ते थोड्या वेळ मळल्यानंतर असंच ठेवायचं होतं. तर हे बघा ते हे पीठ आहे. तर ह्याच्यात बेसिकली 3 वाटी मैदा होता आणि 1 वाटी रवा आणि थोडंसं तेल तापवून त्याच्यात टाकलेलं आणि काय मोहन दिलेली कारण मग ते छान होईल असं. आणि ते पीठ मळून आता असं लाटायचं आहे आणि मधून त्याला एक चीर पाडायची, कापायचं. वेट, वी विल सी. हे असं कापायचं आहे आणि जे आपण हे असं सारण बनवलंय मटर वाटाण्याचं हे त्याच्यात भरायचं. हे असं कळून सारण भरायचं आहे कोण आकारामध्ये. हळू जास्ते बार जास्ते. आता गाईस तुम्ही म्हणाल मी काय केलं, मी हे केलंय की बस की आता अजून काय करू. हे आता हिला करू दे की. तर असं फोल्ड करायचं आहे त्याला प्रॉपर आणि अशा आकारांचे आपले समोसे रेडी आहेत तळायला. किती भारी वाटतंय. तर तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा. थांबा अजून आपल्याला तळायचं पण आहे ते पण बघा आणि मग जावा. मी पण गाईस ट्राय करते भरायला, बघा जमतंय का नाही. अरे तसं तर जमणारच रे, पूर्ण करायला द्यायला पाहिजे. थांब मी करणार ना यार. असं कोण आकारतं ते हिने करूनच दिलं. खालीच येत नाही. तर हे खाली कसं जाणार. हातानेच भरलेलं बरं ना. हात स्वच्छ आहेत. येस. ओ माय गॉड जास्त भरलं गेलं. हे बघ बिहार काहीतरी गणतंय. एवढं त्याचं पोट फाडलंय श्रेया. ठीक आहे गाईस जमलंय. समोसाच्या दुकानात कामाला लागू शकतो. तर गाईस आता हे आम्ही तळतोय मस्त स्लो गॅसवर तळायचे आहेत थोडेसे ब्राऊन होईपर्यंत. तर गाईस आता मी खायला घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त फिलिंग भरलेली आहे. क्रिस्पी पण झालेली आहे. ते टेस्ट करून सांगतो. छान झालेले आहेत. सॉस सोबत खा, चटणी सोबत खा, कशासोबत पण खा, मस्त लागतात. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.